आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले तर शहांच्या हाती सत्ता आली तर ते योगींना घरी पाठवतील। नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांच्याबाबत राऊतांचे दावे। संजय राऊतांनी वायफळ बोलू नये, मी 9 वेळा निवडणूक लढवली आहे, मला रसद घेण्याची गरज नाही, वेळ पडली तर मी संजय राऊतांची तक्रार करणार। सामनाच्या रोखठोकवर विकास ठाकरेंची प्रतिक्रिया। संजय राऊतांची विधानं हास्यास्पद, राऊतांकडून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न। राऊतांच्या दाव्यानंतर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। दादांचे उमेदवार निवडून येऊ नये म्हणून शिंदेंकडून प्रयत्न। शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात 25 ते 30 कोटी रुपये वाटले। सामनाच्या रोखठोकमधून राऊतांचे आरोप। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करणार। पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी देखील उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। अजित पवारांकडून बारामतीतील विकास कामांची पाहणी। सहयोग निवासस्थानी अजित पवार जनता दरबार घेणार। नागपुरात मॉक पोलची मतं क्लिअर न करता मतदान झाल्याचं उघड। दादाजी धुनीवाले या केंद्रावरील प्रकार 35 दिवसानंतर उघड। दादाजी धुनीवाले केंद्रावर फेरमतदान घ्या, काँग्रेसच्या विकास ठाकरेंची मागणी। पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवारांचं पत्र व्हायरल। मंत्री महोदयांकडून नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव। पत्रात एका मंत्र्यावर आरोप। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का। धीरज शर्मा शरद पवार गटाची साथ सोडणार। धीरज शर्मांचा फेसबुक पोस्ट करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा। सांगलीत आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन। लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याची मागणी। भाजपा आमदार नितेश राणे टी राजा मोर्चात सहभागी होणार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपीला आज कोर्टात हजर करणार। आरोपी भावेश भिंडेला दुपारी 12 वाजता किल्ला कोर्टात हजर करणार। डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या 16 वर। बेपत्ता 9 कामगारांचा शोध सुरू। 7 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली। पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। पुणे गुन्हे शाखेचा दुसऱ्या गुन्ह्यात विशाल अग्रवालचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज। मूळ गुन्ह्यात पुरावा नष्ट केल्याचा आरोप। गुन्हे शाखेने ड्रायव्हरला अग्रवालच्या घरी नेऊन सीन रिक्रिएट केला। गुन्हे शाखेने ड्रायव्हरला त्या खोलीत नेलं जिथे सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला धमकावलं होतं। नाशिकमध्ये बड्या सराफा व्यावसायिकावर आयकर विभागाची छापेमारी। आयकर विभागाच्या छापेमारीत 26 कोटींची रोकड जप्त। फर्निचरमध्ये लपवलेली कॅश आयकर विभागानं शोधून काढली। 10वीचे विद्यार्थी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला। 10वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागणार। आयपीएल ट्रॉफीसाठी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद भिडणार। चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर महाअंतिम सामना होणार। 8 वर्षांनंतर आयपीएलला नवीन विजेता मिळणार। सोन्याच्या भावात 3 दिवसात 2200 रुपयांची घट। प्रतितोळा सोनं 72,200 रुपयांवर तर चांदी 93,500 रुपयांवर। नागपुरात स्कूल बस आणि स्कूल व्हॅनच्या शुल्कात 10 ते 15% वाढ। नवीन शैक्षणिक वर्षापासून पालकांवर शुल्कवाढीचा बोजा। नागपूर ते छत्रपती संभाजीनगर विमान सेवा 2 जुलैपासून सुरू होणार। इंडिगोकडून नवीन फ्लाईटची घोषणा। आठवड्यातून 3 दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी फ्लाईट असणार। नाशिक मनपाचा होर्डिंग संदर्भातील कार्यपूर्ती अहवाल तातडीनं राज्य सरकारला सादर। महापालिकेकडून 863 होर्डिंग धारकांना उपाययोजना करण्याचे निर्देश। नाशिकच्या बिबलवाडीत महिलांची रणरणत्या उन्हात पाण्यासाठी पायपीट। काम सोडून पाण्यासाठी नागरिकांची कसरत। मुंबई आणि उपनगरात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता। ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज। बीडच्या परळीमधील बोधेगाव लघु प्रकल्पात 30% पाणीसाठा शिल्लक। जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। धाराशिवमध्ये टँकरच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ। टँकरमध्ये पाईप टाकून पाण्यासाठी नागरिकांची रस्सीखेच। परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्पात मृतसाठा शिल्लक। जिल्ह्यातील 22 लघु प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प कोरडे ठाक। अमरावतीमध्ये वाढत्या तापमानाचा संत्री बागांना फटका। तापमान वाढीमुळे संत्री झाडावरून पडण्यास सुरुवात। शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकटाचा डोंगर। धाराशिवमध्ये दिवसरात्र पिण्याच्या पाण्याची भटकंती। घोटभर पाण्यासाठी रात्रीही नागरिकांची धडपड। अंबाजोगाई वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे घराचं नुकसान। घरावरील पत्रे उडून गेल्यानं घरातील साहित्याचंही नुकसान। धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यानं पिकांचं नुकसान। जोरदार वाऱ्यामुळे येडशी भागात झाडं उन्मळून पडली। कोकणातील जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे आदेश। खवळलेल्या समुद्रामुळे निर्णय।
राज्यात यंदा चालू आर्थिक वर्षात खरीपाचे 10 लाख हेक्टर क्षेत्र घटणार. कापसाचं लागवडीखालील जवळपास 3 लाख हेक्टर क्षेत्र घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज. विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता. काल अकोल्यात विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद, तर दुपारी काम टाळण्याचं नागरिकांना आवाहन. मालेगाव शहरात उन्हाचा पारा वाढला. शहरात 43 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. धाराशिवच्या उमरगामध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू. शिवाजी बापू मोहिते मृत शेतकऱ्याचं नाव. मुंबईतील 7ही धरणांतील जलसाठ्यात वेगाने घट. मतदान पूर्ण होताच मुंबईत पाणी कपात. 30 मे पासून 5% तर 5 जून पासून 10% पाणी कपात लागू. पालिकेचा निर्णय. अंधेरीत 29 आणि 30 मे रोजी पाणी पुरवठा बंद राहणार. अंधेरी भागातील जलवाहिनीचं काम करण्यात येणार. मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी पालिकेचा 149 बांधकामांवर हातोडा. 8000 चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमण मुक्त. सांताक्रूज चेंबूर रस्त्यालगत कारवाई. मुंबईत गाळ उपसलेल्या नदी नाल्यांमध्ये कचरा टाकू नका. पालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन. एसीत विनातिकीट प्रवासी दिसल्यास थेट तक्रार करता येणार. वातानुकूलित आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी एसी टास्क फोर्स सुरू. कल्याणमध्ये कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल. गाडी चालवणारा अल्पवयीन असल्याची पोलीस सूत्रांची माहिती. पोलिसांकडून तपास सुरू. त्यातील कल्याणी नगर अपघातानंतर मुंबईत पोलिसांकडून नाकाबंदी. मद्यपी वाहन चालकांवर कारवाई. पुणे विभागातील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ. म्हाडासाठी पुणेकरांचा अल्प प्रतिसाद. 30 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह. मराठीच्या शिक्षकाकडे इंग्रजी विभागाचा कारभार. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर. गुजरातच्या राजकोटमध्ये गेमिंग झोनला आग. आगीत 28 जणांचा होरपळून मृत्यू. त्यात 12 लहान मुलांचाही समावेश. दुर्घटनेप्रकरणी 3 जण ताब्यात. एसआयटी कडून तपास सुरू.